भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। वैनगंगा नदीच्या कारधा पुलावरती पाणी आलं होतं। मात्र पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। तसंच जिल्ह्यातले अनेक बंद असलेले मार्ग सुद्धा आता हळूहळू सुरू होत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती आता पूर्वपदावरती येते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। सध्या आपण भंडाऱ्याच्या कारधा नदीच्या या छोट्या पुलियावर आहोत। हा पुलिया ही मागील 24 तास पाण्याखाली होता। इशारा पातळीपेक्षा 2 मीटरपेक्षा अधिक वेगाने या पुलावरून पाणी वाहत होतं आणि आज बघू शकतो की पहाटेपासून पूर ओसरायला लागलेला आहे आणि हा कारध्याचा पूल परत दिसायला लागलेला आहे आणि सकाळपासून या पुलावर परत एकदा नागरिकांची गर्दी बघायला मिळते। पूर बघायला येणारे नागरिक आता या पुलावर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतायत आणि या पुलावर दूरवरून वाहून आलेला कचरा असो किंवा लाकूड फाटे असो, इथे एक अवशेष या पुराची प्रचिती दाखवणारे अवशेष या पुलावर बघायला मिळतात। एकंदरीतच भंडारा जिल्ह्यातील 90 पेक्षा अधिक गावांना जोडणाऱ्या मार्गावर पूर परिस्थिती असल्याने बंद होता। आता सर्व मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत होत आहे आणि आता पूर ओसरायला लागल्यामुळे एक समाधानाचं चित्र इथे भंडाराकरांना बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।